नमस्ते, मी सुनीता जाधव किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला अगदी वेगळ्या पद्धतीने पालकाची हाटीव भाजी कशी बनवायची गावरान पद्धतीने तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात आता सामग्री दाखवते। तर इथं मी एक जुडी पालक घेतले आणि कापून पण घेतली, म्हणजे जास्त बारीक नाही, असे आबडधोबड कापली। आणि इथं थोडेसे शेंगदाणे भाजून सोलून घेतले। तिथं 2 चमचे बाजरीचं पीठ आहे, थोडीशी जिरी घेतली, अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि 5-6 लाल मिरची घेतली, वलीच लाल मिरची आहे आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या। तर आता मी गॅस पेटवते आणि पाणी ठेवते। तर इथं मी अर्धा ग्लास पाणी ठेवले भाजी शिजवण्यासाठी। तर आपण आता भाजी धुवून घेऊ। पाणी आपलं गरम झालंय, तर आपण ही भाजी त्याच्यात टाकू। ह्याला काही जास्त वेळ नाही लागत, अगदी 5 मिनिटं फक्त वापरून घ्यायची या भाजीला। तुम्ही पालकचे कितीतरी प्रकार बनवून खाल्ले असन, पालक पुरी, पालक पनीर किंवा पालकाची भाजी, पण एक वेळेस ही हाटीव भाजी एकदा बनवून खा, खूपच छान होते, अगदी गावरान पद्धतीने। तर ह्याला आपण आता 2 मिनिटं असं शिजवून घेऊ। आपण आता 5 मिनिटं ह्याला शिजवून घेऊ, तोपर्यंत त्याच्यामध्ये आपण ह्या मिरच्या सुद्धा टाकू, आता त्या सुद्धा शिजवून घेऊ त्याच्याबरोबर। कुणी शेंगदाणे पण ह्याच्यात शिजवून घेतात, पण मी त्याच्याबरोबर कूट टाकणार आहे। तर मी ह्याच्यात 5 मिनिटं ह्याच्यावर झाकण ठेवून मस्त वाफवून घेते। तर आपली आता इथं भाजी वाफलते 5 मिनिटं, तर तोपर्यंत आपण आता इथं शेंगदाण्याचा कूट करून घेऊ। तिथं आपण आता भाजी शिजली का बघू। शिजली, या भाजीला काही शिजायला लय वेळ नाही लागत। तर आपण आता गॅस बंद करू आणि थोडीशी थंड होऊन देऊ ह्याला 2 मिनिटं अगदी। ती आपली आता भाजी थंड झाली, तर तिला आहे ना आता आपण कुणी तांब्याने हे रगडा, नाही तर पेल्याने ह्याने अशी फक्त वरची वर, मिक्सरमध्ये पण करतात, पण मिक्सरमध्ये जास्त त्याचा गाळ होतो ना, मग ती चवीला लागत नाही। त्याच्यामुळे आहे ना हे तांब्याने नाही तर पेल्यानेच अशी रगडायची। बघा मिरच्या सुद्धा मस्त शिजल्यात त्याच्यात, असं हळूहळू मस्त त्याला अशी रगडून घ्यायची, त्यालाच तर म्हणतात हाटीव भाजी। तर ह्याच्यामध्ये आता मी हे 2 चमचे पीठ सुद्धा घालणार आहे, का तर ते एक जीव होईल सगळी भाजी। कुणी बेसन पीठ पण घालतं, जर बाजरीचं पीठ नसलं तर तुम्ही बेसन पीठ सुद्धा घालू शकता। जास्त बारीक नाही रगडायची, आबडधोबडच रगडायची, खूप छान चवीला लागते। मस्त लसणाचा तडका चांगला द्यायचा। बघा अशी मस्त बारीक करून घ्यायची। इथं तुम्ही आता बघू शकता कशी मस्त बारीक झाली, जास्त पण बारीक नाही करायची। तर ती मी आता ह्या वाटीमध्ये काढून घेते तिला। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालते, म्हणजे हे पण तर ही तर मी आता ह्या वाटीमध्ये काढून घेतली। तर आता आपण ह्या कढईमध्ये मस्त आता चांगला तडका देऊ। ते ह्याच्यात मी आता 2 चमचे तेल घातले, तेल आपलं गरम होते। त्याच्यात मी पहिल्यांदा आता जिरी टाकणार आहे। जिरी तडकली चांगली की मग लसूण
चांगला असा लसूण तळून घ्यायचा, का तर चांगली सरसरीत फोडणी याला द्यायची. थोडासा लालसर होऊन द्यायचा लसूण. त्यानंतर चांगला तडका बसला की मग ही भाजी खूप छान तडका बसलाय, मस्त ठसका आलाय. त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ सुद्धा घालते. अगदी गावरान पद्धतीने अशीच बनवा तुम्ही, खूप छान लागते. थोडा शेंगदाण्याचा कूट सुद्धा टाकणार आहे. जर तुम्ही शेंगदाणे नसेल खात तर तुम्ही स्किप पण करू शकता. अशी सुद्धा चांगली लागते बिगर शेंगदाण्याची सुद्धा. ही भाजी तुम्ही जर तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही बनवू शकता, पातळ घट्ट जशी पाहिजे तशी. आपण आता थोडीशी उकळी येऊन देऊ. तर तुम्ही बघू शकता आता आपली ही भाजी किती सुंदर झाली, मस्त. बाजरीचं पीठ घातल्यामुळे ना थोडंसं असं आपले एक जीव होती भाजी, त्याच्यामुळं छान लागते, अशी पांगत नाही. तर आता आपली भाजी तयार आहे. तर मी गॅस बंद करते जरा 2 मिनटं. तर इथं आपली आता हाटीव भाजी मस्त तयार आहे. बघा किती छान दिसते आणि खायला सुद्धा छान लागते. तर मी तुम्हाला खाऊन दाखवते. खूपच छान झाली. तुम्ही एकदा अशी बनवूनच बघा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एकदा अशी भाजी बनवून बघा. थँक्यू.